नमस्कार. BMS थर्ड इयर शल्यतंत्र याच्या पेपर 1मधील आज आपण ॲनेस्थेशियाच्या ज्या आपल्या राहिलेल्या नोट्स आहेत त्या आपण बघणार आहे सिलेबस कॉपीनुसार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनेस्थेशिया चालू केला होता, त्याचा आयुर्वेदिक ॲस्पेक्ट बघितला होता, त्याच्यानंतर त्याचा बेसिक्स आणि लोकल ॲनेस्थेशिया बघितला होता डिटेलमध्ये. त्यानंतर आज या व्हिडिओमध्ये आपण जनरल ॲनेस्थेशिया आणि सिलेबस कॉपीनुसार तुमचे 1 ते 2 पॉईंट जे आहेत, जे सिलेबस कॉपीनुसार दिलेले आहेत आणि मस्ट टू नोमध्ये दिलेले आहेत, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि आपला हा लास्ट म्हणजे दुसरा व्हिडिओ हा आपला लास्ट व्हिडिओ असणार आहे ॲनेस्थेशिया टॉपिकचा. इथे आपला ॲनेस्थेशिया टॉपिक संपणार आहे. त्यासाठी जर तुम्ही पहिला पार्ट जर व्यवस्थित बघितला नसेल, त्याच्या नोट्स लिहिल्या नसतील, तर त्यासुद्धा एकदा लिहून घ्या आणि हा सुद्धा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत संपूर्ण पहा, ऐका आणि त्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये किंवा नोट्समध्ये लिहून घ्या. ज्या पद्धतीने आपण स्टरलायझेशनचे टाईप्सचा चार्ट बघितला होता, तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर अवेलेबल आहे, तो सुद्धा बघा. आता आपण थर्ड इयरचे रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओज टाकणार आहे. तर तुम्हालासुद्धा जर या नोट्स व्यवस्थित वाटत असतील, एक्झाम ओरिएंटेड जर वाटत असतील, क्लिअर इझी हँडरायटिंग वाटत असेल, तर तुम्ही त्या फॉलो करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर देखील करू शकता. नक्कीच तुम्हाला या सर्व नोट्स एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतील आणि तुम्हाला नंतर एक असा कॉन्फिडन्स येईल PLमध्ये की आपला बऱ्यापैकी अभ्यास किंवा बऱ्यापैकी नोट्स कवर झालेले आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर जनरल ॲनेस्थेशिया, द रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस इज नोन ॲज जनरल ॲनेस्थेशिया. त्याचे फीचर्स काय सांगितले तर लॉस ऑफ ऑल सेन्सेशन्स, मसल रिलॅक्झेशन, लॉस ऑफ रिफ्लेक्स आणि अनकॉन्शियसनेस. त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत तर इनहेलेशन, इंट्रावेनस. इनहेलेशन म्हणजे इनहेलेशनमध्ये नायट्रस ऑक्साईड आणि इथर. इंट्रावेनसमध्ये इंड्युसिंग एजंट्स फॉर एक्झाम्पल थिओपेंटेन सोडियम आणि स्लो ॲक्टिंग फॉर एक्झाम्पल किटामाइन. त्यानंतर आता ड्रग्स, जे आपण आता शॉर्टमध्ये एक्झाम्पल बघितले तेच प्रत्येक ड्रग आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. तर त्यामध्ये पहिला आहे नायट्रस ऑक्साईड, नॉन इरिटेटिंग, कलरलेस, बेटर स्मेल गॅस आहे, हेवियर दॅन एअर अँड ऑल्सो नोन ॲज लाफिंग गॅस. MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की नायट्रस ऑक्साईडलाच लाफिंग गॅस असं म्हणतात. आता प्रत्येक ड्रगचे फीचर्स, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. तर ॲडव्हान्टेज काय आहेत, सेफेस्ट आहे, ॲडमिनिस्ट्रेड विथ सप्लाय ऑफ O2, नॉन फ्लेमेबल आहे आणि नॉन इरिटंट आहे. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये BP वाढतो, त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह हिअरिंग लॉस होऊ शकतो, टेराटोजेनिक इफेक्ट, हायपोक्शिया आणि सेरेब्रल ॲनोक्झिया. त्यानंतर इथर कलरलेस आहे, वॉलाटाईल लिक्विड आहे, मॉलिक्युलर वेट 74 आहे, बॉइलिंग पॉईंट 35 डिग्री सेल्सिअस आहे. तर हेच तुम्हाला सर्व गोष्टी आहे MCQच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. तसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झालं, नेक्स्ट एक्झाम झालं, तर सर्वात दृष्टीने तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस, ऑल टाईप्स ऑफ सर्जरीमध्ये वापरू शकतो, सेफ आहे, सिम्पल आहे, लिटिल टॉक्सिक ॲक्शन ऑन द हार्ट. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये इरिटेटिव्ह वेपर्स, फ्लेमेबल, अल्ब्युमिन युरिया होऊ शकतो आणि नॉसिया आणि वॉमिटिंग हे सिम्पटम दिसू शकतात. तर हे होतं इथर. त्यानंतर नेक्स्ट आहे हॅलोथेन, कलरलेस लिक्विड आहे, वोलाटाईल आहे, मॉलिक्युलर वेट 197, बॉइलिंग पॉईंट 50 डिग्री सेल्सिअस. त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत मोस्ट एक्सपेन्सिव्ह, वोलाटाईल, त्यानंतर नॉन फ्लेमेबल आहे, नॉन इरिटंट आहे, रॅपिड आहे, फास्ट रिकव्हरी आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशन, नो ॲनल्जेसिया, हिपॅटोटॉक्सिक इफेक्ट. हे ते खरं तर हॅलोथेनच्या डिसॲडव्हान्टेजेसमध्ये आलं पाहिजे, ते एक्सपेन्सिव्ह आहे ते. त्यानंतर थिओपेंटेन सोडियम, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट आहे, शॉर्ट ॲनेस्थेशिया, शॉर्ट सर्जरीज आणि मोस्ट कॉमनली यूज करतो आपण. ॲडव्हान्टेजेसमध्ये नॉन इरिटंट, नॉन एक्सप्लोजिव्ह, लेस नॉसिया ओमिटिंग, त्यानंतर मस्क्युलर रिलॅक्झेशन रॅपिड आहे. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये BP लोअर करतं, त्यानंतर रेस्पिरेटरी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात पेशंट, पुअर ॲनल्जेसिक आणि रिकव्हरी पिरियड लॉंग असतो. त्यानंतर किटामाइन, ऑल्सो नोन ॲज डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया. ॲडव्हान्टेजेसमध्ये मसल टोन वाढवतं, गुड फॉर रिपीटेड युजफुल फॉर बर्न ड्रेसिंग. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये हार्ट रेट, BP वाढवतं, डेंजर फॉर IHD पेशंट्स, डेलिरियम आणि हॅल्युसिनेशन्स. नेक्स्ट ड्रग आहे प्रोपोफॉल, बेटर दॅन थिओपेंटेन बट मोर एक्सपेन्सिव्ह, डिप्रेसेस द CNS इन फ्यू सेकंड्स. ॲडव्हान्टेजेसमध्ये रॅपिड रिकव्हरी आहे, मिनिमम हँगओव्हर इफेक्ट आहे. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये सिव्हिअर डिप्रेशन, ॲलर्जिक रिॲक्शन आणि रेस्पिरेटरी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो पेशंट. तर ह्या होत्या जनरल ॲनेस्थेशिया आणि त्याच्या संबंधित काही ड्रग्सच्या नोट्स. आता सिलेबस कॉपीनुसार 2 छोटे पॉईंट आहेत, ते आपण बघून घेऊयात. त्यामधला पहिला आहे प्रिन्सिपल्स ऑफ प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट. शक्यतो तुम्हाला थिअरेटिकल पेपरमध्ये विचारणार नाहीत, तरी पण एकदा बघून ठेवा. प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय, इट इज अ सिस्टमिक इव्हॉल्युशन ऑफ अ पेशंट बिफोर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनेस्थेशिया टू असेस द फिटनेस फॉर सर्जरी, आयडेंटिफाय द रिस्क अँड प्लॅन सेफ ॲनेस्थेटिक मॅनेजमेंट. ॲनेस्थेशिया देण्यापूर्वी जे असेसमेंट इव्हॉल्युशन करावं लागतं त्याला प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट म्हणतात. त्यामध्ये काय करायचं, मग डिटेल हिस्ट्री घ्यायची, पेशंटची पर्सनल हिस्ट्री, प्रेझेंट, पास्ट इलनेस, पास्ट ॲनेस्थेटिक हिस्ट्री, ड्रग ॲलर्जिक हिस्ट्री सर्व घ्यायची. फिजिकल एक्झामिनेशन्समध्ये जनरल एक्झामिनेशन करायचं, एअरवे असेसमेंट करायचं, सिस्टमिकमध्ये CVS, CNS, रेस्पिरेटरी व्यवस्थित एक्झामिन करायचं. फंक्शनल स्टेटसमध्ये एक्सरसाइज टॉलरन्स बघायचा, डिस्नी आहे का बघायचा. त्यानंतर
फिजिकल स्टेटस क्लासिफिकेशन करायचं, इन्व्हेस्टिगेशन्समध्ये CBC, BSL, KFT, LFT, ECG काढायचा, चेस्ट एक्सरे, युरिन रुटीन, कोॲग्युलेशन प्रोफाईल ह्या सर्व टेस्ट करून घ्यायच्या ऑपरेशनच्या आधी. त्यानंतर नेक्स्ट ऑप्टिमायझेशन ऑफ द पेशंट, BP कंट्रोल करायचा, शुगर लेवल कंट्रोल करायची, ॲनिमिया करेक्शन, रेस्पिरेटरी इन्फेक्शनची ट्रीटमेंट करायचं, प्री ऑपरेटिव्ह फास्टिंगमध्ये क्लिअर फ्लुइड्स 2 hours बिफोर, मिल्क किंवा लाईट मिल 6 hours आणि फॅटी मिल 8 hours. प्लॅनिंग ऑफ ॲनेस्थेशियामध्ये पहिले ड्रग ऑफ चॉईस कोणता आहे ते ड्रग चॉईस करायचं, एअरवे मॅनेजमेंट करायचा, व्हायटल्स मॉनिटर करायचे, पेन मॅनेजमेंट करायचं. त्याच्यानंतर पेशंटचा कन्सेंट घ्यायचा, इन्फॉर्म्ड कन्सेंट घ्यायचा, ॲनेस्थेटिक प्रोसिजर एक्सप्लेन करायची, सर्व रिस्क आणि कॉम्प्लिकेशन सांगायचे. त्यानंतरच ॲनेस्थेशिया किंवा सर्जरीला सुरुवात करायची. आणि सिलेबस NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार ॲनेस्थेशिया टॉपिकमधला लास्ट पॉईंट तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सेफ जनरल सर्जरी. सेफ जनरल सर्जरी रेफर्स टू द सिस्टमिक ॲप्लिकेशन ऑफ सर्जिकल प्रिन्सिपल्स बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर सर्जरी टू मिनिमाइज द एरर्स, प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स अँड ऑल्सो एन्श्युअर द पेशंट सेफ्टी. प्रॉपर प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट जे आपण आत्ताच बघितलं त्यामध्ये सर्व गोष्टी करायच्या, इन्फॉर्म कन्सेंट घ्यायचा, त्यानंतर करेक्ट पेशंट प्रोसिजर अँड साईट, पेशंटचं आयडेंटिफिकेशन करायचं, सर्जिकल साईटचं मार्किंग करायचं, WHO चेकलिस्टनुसार सर्व गोष्टी चेक करायच्या आणि मगच आपण सर्जरी किंवा आपल्या प्रोसिजरला सुरुवात करायची. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रिक्ट असेप्सिस अँड अँटीसेप्सिस म्हणजे सुरुवात करण्याच्या आधी सर्व OTचे इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज आहेत का, OT स्टरलाइज आहे का, फ्युमिगेशन केलेले आहे का, पर्सनल प्रोटेक्शन आणि केअर करायचा. सेफ ॲनेस्थेटिक प्रॅक्टिसेस प्री चेकअप करून व्हायटल्स मॉनिटर करायचे. जेंटल टिश्यू हँडलिंग, मिनिमल टिश्यूला ट्रॉमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कोणताही आपण इन्स्ट्रुमेंट, शार्प इन्स्ट्रुमेंट, ब्लंट इन्स्ट्रुमेंट वापरत असताना कोणत्याही टिश्यूला ट्रॉमा नाही झाला पाहिजे. त्यानंतर हिमोस्टॅसिसमध्ये कंट्रोल ऑफ ब्लिडिंग, यूज लायगेचर्स आणि कॉटरी. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे ॲक्युरेट सर्जिकल टेक्निक, प्रॉपर इन्सिजन घ्यायचे, डिसेक्शन करायचं, आयडेंटिफाय द व्हायटल स्ट्रक्चर्स, मर्म माहिती पाहिजेत, करेक्ट सुचरिंग स्किल्स, मटेरियल्स. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ सर्जिकल साईटचं इन्फेक्शन, जिथे आपण सर्जरी करतो आहे, ज्या साईडला सर्जरी करतो आहे, ज्या ऑर्गनची सर्जरी करतो आहे तिथे कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन बाहेरून नाही पसरलं पाहिजे, वेगळं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, प्रॉपर वुंड केअर अँड ड्रेसिंग झाली पाहिजे. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये परत मॉनिटर करायचं, व्हायटल्स, पेन मॅनेजमेंट, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का ते खूप लवकर डिटेक्ट झाले पाहिजे. त्यानंतर फ्लुइड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करायचा. त्यानंतर कम्युनिकेशन अँड टीमवर्क हे सुद्धा एक प्रिन्सिपल आहे सेफ जनरल सर्जरीचं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अमंग द सर्जिकल टीम आणि क्लिअर डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. जे आपण गोष्टी सर्जरीच्या आधी, दरम्यान आणि सर्जरीच्या नंतर करतो आहे त्या सर्वांचं क्लिअर डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या नंतर कधी रेकॉर्ड लागले तर ते आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजेत. आणि शेवटचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे इथिकल अँड लिगल कन्सिडरेशन्स, पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी, प्रोफेशनल कंडक्ट, डॉक्युमेंटेशन ऑफ ऑपरेटिव्ह नोट्स आणि मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन्स. त्यामध्ये सेफ जनरल सर्जरी इज बेस्ड ऑन प्रॉपर प्लॅनिंग, स्ट्रिक्ट असेप्सिस, स्किल्ड सर्जिकल टेक्निक अँड इन्स्ट्रुमेंटेशन्स, मॉनिटरिंग ऑफ व्हायटल्स अँड लास्टली इफेक्टिव्ह टीमवर्क रिझल्टिंग इन द रिड्यूस्ड कॉम्प्लिकेशन्स अँड इम्प्रूव्ड पेशंट आउटकम्स. तर या होत्या ॲनेस्थेशिया टॉपिक संबंधित सर्व नोट्स. 2 पार्टमध्ये आपण हे ॲनेस्थेशियाचे नोट्स बघितलेले आहेत. जर तुम्ही पार्ट 1चा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हा आपला आजचा पार्ट 2चा व्हिडिओ होता. तर अशा पद्धतीने आपल्या ॲनेस्थेशियाचे नोट्स इथेच संपतात. आता आपण शल्यतंत्राचे 2 टॉपिक कवर केलेले आहेत, स्टरलायझेशन आणि ॲनेस्थेशिया. त्याचे दोन्हीचे व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. तसंच जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.